पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपण खूप असा पौष्टिक नाश्ता म्हणता येईल, जेवण म्हणता येईल, तुम्ही जेव्हाही वाटेल खावं तेव्हाही तुम्ही खाऊ शकता, इतकं पौष्टिक असा आज आपण पदार्थ बनवणार आहोत। त्यासाठी मी एक बीट घेतलं आहे मस्त साल काढून, 2 बटाटे घेतलेत सोलून, 2 कांदे घेतलेत सालं काढून, 2 गाजर घेतलेत, तेही मी छान मस्त थोडेसे वरतून त्याचीही सालं काढून घेतलेली आहेत। थोडी मेथीची भाजी घेतलेली, थोडी पालकची भाजी घेतलेली आहे आणि थोडी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे। आपण हा जो नाश्ता किंवा आज जी रेसिपी आपण बघणार आहोत ती अतिशय जास्त पौष्टिक व्हावी, मुलं आवडीने खातील आणि भरपूर अशी जीवनसत्व असणारी, आपल्या शरीराला आवश्यक असणारी व चटकदार व खूप जास्त टेस्टी असणारी आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी या सर्व फळभाज्या किंवा भाज्यांचा आपल्याला वापर करायचा आहे, जेणेकरून ती अति जास्त पौष्टिक होईल। मस्त सर्व भाज्या मी अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत। मेथीची भाजी मी कापून नाही घेतलेली, ती मस्त खुडून घेतलेली आहे। कोथिंबीर व पालक मी छान कापून घेतली आहेत। आता आपण ज्या फळभाज्या घेतलेल्या आहेत, बीट, गाजर, बटाटा आणि कांदा, हे सर्व आपण किसणीच्या साहाय्याने मस्त किसून घेणार आहोत। कारण किसल्यामुळे काय होणार आहे, आपले जे धपाटे किंवा थालीपीठ आपण जे बनवणार आहोत ते मस्त असे क्रिस्पी होणार आहे, चवीलाही अप्रतिम लागणार आहेत आणि किसल्यामुळे हे ज्या फळभाज्या आहेत त्या अगदी पटकन शिजल्या जाणार आहे। जेव्हाही आपण भाजल्या जाऊ, थालीपीठ छान भाजून घेऊ किंवा त्याला छान वाफ देऊ, त्याचवेळी हे मस्त भाजल्या जातील व चवही त्याची अप्रतिम होणार आहेत। या पद्धतीने मी बटाटा, बीट, गाजर व कांदा हे चारही फळभाज्या किसून घेतलेल्या आहेत। आता आपण एक वाटण तयार करून घेऊया। इथे मी 2-3 हिरव्या मिरच्या व लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडं लसूण घेतलं आहे, थोडं अद्रक घेतलं आहे। मस्त आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान याची अशी पाणी न टाकता छान पेस्ट तयार करून घेणार आहोत। त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघा, हा पदार्थ तुम्ही आवडीने बनवाल व आवडीने खाल, इतका जास्त पौष्टिक व छान लागतो, चवीला अप्रतिम लागतो। एक परात घेऊया, परातीमध्ये आपण जे किसलेल्या भाज्या आहेत त्यांचा किस काढून घेऊया। मस्त मी बटाटा थोडा किसून थोड्या वेळ पाण्यात ठेवलेला, कारण त्यामध्ये भरपूर असं स्टार्च असतं, जेणेकरून ते बटाटे जर पाण्यात जर नाही ठेवले तर ते काळे होतात, त्यामुळे मी किस थोडासा पाण्यात ठेवलेला होता। मस्त आपण किसलेल्या किसलेल्या जो फळभाज्या आहेत त्याही घेतल्या आहेत व जे भाज्या आपण चिरून घेतल्यात त्याही आपण यामध्ये टाकणार आहोत। यामध्ये तुम्ही जेही टाकाल त्याने तुमचा हा पदार्थ जास्त पौष्टिक होणार आहे। जितक्याही भाज्या तुम्हाला ॲड करता येईल तितक्या करू शकतात, मुलं या पद्धतीने तरी मस्त भाज्या खाऊ शकतील। यामध्ये मी आता 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, 2 चमचे मी इथे बेसन पीठ घालत आहे। व जर तुम्हाला वाटलंच की थोडंसं पिठांचं प्रमाण कमी वाटतंय तर त्यानंतर तुम्ही इथे थोडंसं गव्हाचं पीठ देखील मिक्स करू शकता, परंतु मी गव्हाच्या पिठाऐवजी मी इथे थालीपीठाचं थोडं पीठ राहिलेलं होतं ते मी इथे 1 वाटी टाकलेलं आहे। तीळ घालून घेऊया 1-2 चमचे, 1 चमचा आपण जिरं घालून घेतलं आहे, चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घेऊया। आपल्याला यामध्ये ओवा देखील घालायचा आहे, अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे। आपण हळद घालून घेणार आहोत थोडीशी, अगदी रंगानुसार। त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा धने पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर जिरे पावडर असेल तर तुम्ही थोडीशी जिरे पावडर देखील वापरू शकता। इथे मी अर्धा चमचा जिरे पावडर देखील वापरलेली आहे। थोडासा हिंग देखील घालून घेऊया, जेणेकरून आपला हा पदार्थ अजून जास्त पौष्टिक पण होईल व खायला देखील अप्रतिम चवीला लागेल। ओवा मस्त हातावर छान कुस्करून घेतला आहे, छान चोळून घेतला आहे व आपण जी आलं लसणाची जी पेस्ट केलेली होती ती आपण पेस्ट यामध्ये टाकून घेऊया। आता हे सर्व पदार्थ आपल्याला सुरुवातीला कोरडेच मिक्स करून घ्यायचे आहेत, पाणी न टाकता, जेणेकरून जेही मसाले असतील त्या सर्व भाज्या, मसाले व आपण घेतलेली सर्व पिठं छान मिक्स होतील व मिक्स केल्यामुळे सगळीकडे त्यांची टेस्ट एक छान लागणार आहे। सुरुवातीला पाणी न टाकता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया। इथे मी बिटाचा किसल्यानंतर बिटाचा भरपूर असा ज्यूस त्यामध्ये राहिलेला होता, तर अगदी थोडंसं पाणी टाकून त्याचंही मी पाणी इथे वापरलेलं आहे। आणि आता आपल्याला जितकं पाण्याची आवश्यकता असेल तितकं पाणी घेऊन आपण याचा एक छान असा मऊ असा सॉफ्ट असा डो तयार करून घेणार आहोत। गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। यानुसार तुम्ही पीठ छान मळून घ्या। हे पराठे, हे धपाटे, अगदी याचे तुम्ही वड्या देखील बनवू शकता। एका पिठापासून भरपूर असे पदार्थ बनवू शकता। पीठ छान मळून झालं आहे, मी इथे पीठ काही भिजत वगैरे ठेवलेलं नव्हतं, पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर 10-15 मिनिट तुम्ही पीठ छान भिजवून घ्या।
मी लगेच याची थालीपीठं बनवते. प्लास्टिकचा एक कागद घेतला आहे, त्यावरती दोन्ही बाजूने मी छान थोडंसं तेल लावून घेतलं आहे. अगदी तुम्ही प्लास्टिकचा कागद जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पिठाचा गोळा घ्या. अगदी बेसन पीठ म्हणा किंवा गव्हाचं पीठ, त्यामध्ये मस्त पिठाचा गोळा छान पीठ लावून तुम्ही त्याची चपातीसारखा एक रोल तयार करून बनवून घेऊ शकता. मी ते प्लास्टिकचा कागद वापरते आहे, जेणेकरून पोळपाटाला खाली चिकटणार नाही. तयार पिठामधला थोडासा पिठाचा गोळा काढून घेतला आहे, त्यालाही अगदी मी थोडंसं तेल लावून घेणार आहे. वरच्या बाजूने पुन्हा प्लास्टिकचा पेपर आपण या पद्धतीने घालून घेणार आहोत व वरतून आता आपण लाटण्याच्या साहाय्याने मस्त याचा चपाती अशी लाटून घेणार आहोत. हे पराठे, हे धपाटे खायला अतिशय पौष्टिक, खूप जास्त चवदार लागतात. अगदी तुम्ही यासोबत कोणतीही भाजी खाऊ शकता किंवा काहीही नाही खाल्लं, नुसते हे पराठे खाल्ले तरीही चव मात्र अप्रतिम लागते. हो, नक्की लोणच्यासोबत जर खाल्ले तर मग तर खूपच बातच वेगळी, खूपच जास्त भन्नाट लागते याची चव. मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता, रात्रीच्या जेवणात बनवू शकता, दुपारच्या जेवणात तुम्ही बनवू शकता. तर खूप सुंदर असे आपल्या याच पद्धतीने मी सर्वच पराठे आता बनवून घेणार आहे. मस्त मला जितकं तुम्हाला पातळ हवं आहे किंवा तुम्हाला जितकी जाडं याची ठेवायची आहे, फक्त भाजताना काळजी घ्यायची आहे. चपातीसारखंच इतपत आपण जाड ही पोळी लाटून घेतली आहे. आता मी एक झाकण घेणार आहे. कसं यामध्ये सर्व पिठं मिक्स केलेले असतात, त्यामुळे थोड्याशा भाज्या वगैरे असल्यामुळे ते चिरतात त्याचे काठ, म्हणून मी एक झाकण घेऊन मस्त याचा असं गोलाकार त्याने कट करून घेणार आहे, जेणेकरून आपला जो पराठा आहे तो छान मस्त गोल गोल गरगरीत दिसणार आहे. या पद्धतीने मस्त आपण सर्व पराठे मी आता बनवणार आहे. या पराठ्यानंतर आता पराठे आपण भाजण्यासाठी तुम्ही तूप वापरू शकता, तेल वापरू शकता. तवा मी इथे गरम करून घेतला आहे, मस्त त्यावर थोडंसं तेल सोडून घेतलं आहे व आता आपण पराठा तव्यावर टाकून आपण झाकण ठेवून घेणार आहोत, जेणेकरून छान मस्त स्टीम बसणार आहे आपल्या पराठ्याला. ज्याही फळभाज्या आपण यामध्ये टाकलेल्या आहे त्याला छान वाफ दिली जाईल आणि ते चवीलाही जास्त छान लागतील, स्मूथ होतील, म्हणून झाकण ठेवायचं आहे आपल्याला. आणि छान मंद आचेवरती आपल्याला खरपूस हे पराठे छान भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघालच आपण किती सुंदर दिसतोय, रंगाला देखील बीटामुळे रंग देखील छान येतो आणि मुलं या पद्धतीने तरी भाज्या खाऊ शकतात किंवा त्यांना समजणारही नाही की यामध्ये आपण कोणकोणत्या भाज्या किंवा कोणकोणत्या फळभाज्या घातलेल्या आहेत. मस्त सर्व बाजूने तेल किंवा तूप लावून, मस्त बटर लावून हे पराठे खरपूस असे भाजून घ्या. तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, लोणच्यासोबत खाऊ शकता, अगदीच काही नसेल तर तुम्ही नुसते देखील खाऊ शकता. इतके अप्रतिम हे पराठे लागतात. एकदा बनवून बघा, ही रेसिपी तुम्हाला आवडेल, याची टेस्ट देखील आवडेल. गरम गरम तर वा, खूपच भारी लागतात. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. बघू शकता किती सुंदर आपला पराठा आहे. आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे. याच पद्धतीने मी सर्व थालीपीठात तयार करून घेतले आहेत. गरम गरम आहेत, मस्त अशी वाफ निघते. सोबत थोडंसं दही घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं दह्यामध्ये थोडंसं मीठ टाकले, त्यानंतर थोडी जिरा पावडर टाकली व अगदी थोडीशी साखर टाकलेली आहे. सर्व मिश्रण मिक्स करून दह्यासोबत आपण हे पराठे, हे थालीपीठ आवर्जून खाऊ शकता. अतिशय पौष्टिक असा आपला नाश्ता बनवू शकतो, आपलं जेवण बनवू शकतं. तुम्ही प्रवासात देखील घेऊन जाऊ शकता. किती सुंदर रंग आला आहे, किती छान दिसत आहे व चवीला तितकेच अप्रतिम आपले हे थालीपीठं, हे धपाटे, आपले हे पराठे, मस्त धिरडे, तुम्ही जे नाव द्याल ते. आपण अगदी या पिठाचे वड्या देखील पाडवू शकतो. चला तर मग भेटूया नवीन रेसिपी, नवीन टिप्ससोबत. तोपर्यंत धन्यवाद.